लॉग इन करा मुंबईतक.in वर। तुम्हाला कधी प्रश्न पडलाय की देशात महाराष्ट्रातच कायम कोविडच्या रुग्णांची संख्या ही जास्त का असते? कोरोनाची पहिली लाट असू दे किंवा दुसरी, दोन्ही लाटेत आपण पाहिलं की महाराष्ट्रातच कोरोना रुग्णांची संख्या ही सगळ्यात जास्त होती। याच राज्यात कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग हा वेगाने पसरत होता। अर्थात केरळ, गुजरात, तामिळनाडू अशी इतरही राज्य अशी आहेत किंवा होती सुद्धा जिथे कोरोनाने अक्षरशः थैमान घातलेलं। पण महाराष्ट्रात जेवढी रुग्णसंख्या वाढत होती त्याच्या आसपास पण इतर राज्यांची रुग्णसंख्या नव्हती। या मागे नेमकी कारणं काय आहेत आणि हा सगळा ट्रेंड पाहता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सुद्धा महाराष्ट्रातच रुग्णसंख्या सगळ्यात जास्त असेल का? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या या व्हिडिओमधून समजून घेऊयात। नमस्कार, मी अनुजा धाकरस, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। देशात कोरोनाची पहिली लाट ओसरली तरी सुद्धा महाराष्ट्रात अनलॉक झालेलं नव्हतं। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा आपण पाहिलं की महाराष्ट्रात 70,000हून जास्त कोरोनाचे रुग्ण हे वाढत होते आणि याला कारण सुद्धा होतं की महाराष्ट्रात कोरोनाचा वाढलेला संसर्ग। आता हा संसर्ग किती वाढतोय हे कसं समजतं? तर आर व्हॅल्यूने, ज्याला रिप्रोडक्शन व्हॅल्यू असं सुद्धा म्हणतात। आर व्हॅल्यू म्हणजे एकाला कोरोना झालेला असताना तो किती लोकांपर्यंत त्या व्हायरसचा संसर्ग आणखी पसरवतो। ही आर व्हॅल्यू जर 1च्या वर असेल तर संसर्ग वाढतोय हे समजायला हवं। जितकी आर व्हॅल्यू तितका संसर्ग जास्त। म्हणजेच आर व्हॅल्यू 1 असेल तर एक रुग्ण एका व्यक्तीला हा संसर्ग पसरवतो। आर व्हॅल्यू 2 असेल तर तोच रुग्ण 2 आणखी लोकांपर्यंत हा संसर्ग पसरवतो। आणि आर व्हॅल्यू जर 1च्या खाली असेल तर फारशी चिंतेची बाब नसते, कारण संसर्ग कमी असल्याने साहजिकच रुग्णसंख्या सुद्धा नियंत्रणात येते। आपल्याकडे लॉकडाऊन लागण्याची किंवा अनलॉक होण्याची, सतत नियमांमध्ये बदल होण्याची कारणं सुद्धा ही आर व्हॅल्यूच आहे। बऱ्याचदा तुम्ही विचार करत असाल की एक नियम एका जिल्ह्याला असतो पण तो दुसऱ्या जिल्ह्याला नसतो। अनलॉक झाल्यानंतर सुद्धा परत लॉकडाऊन का लावलं जातं? तर त्यामागे आर व्हॅल्यू हे एक प्रमुख कारण आहे। शिवाय निर्बंधांमध्ये शिथिलता येणं हेही आर व्हॅल्यू वाढण्याचं एक प्रमुख कारण आहे, कारण की जितके निर्बंध शिथिल होतात तितकी जास्त लोक एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका हा तितकाच जास्त असतो। महाराष्ट्रातच कोरोनाची रुग्णसंख्या ही वाढत चाललेली आहे किंवा आधीच्या ट्रेंड्समध्ये सुद्धा देशात महाराष्ट्राची रुग्णसंख्या ही जास्त का होती आणि शिवाय त्याचा आर व्हॅल्यूशी काय संबंध आहे ते सुद्धा जाणून घेऊयात। 21 जूनला महाराष्ट्रात आर व्हॅल्यू 0.8 होती, म्हणजेच फारशी चिंताजनक स्थिती नव्हती, संसर्ग हा कमी होता। पण हीच आर व्हॅल्यू एका आठवड्यात म्हणजे 27 जूनला 1च्या वर गेली आहे। जसं आपण मगाशी म्हटलं की 1च्या वर आर व्हॅल्यू असेल तर एका कोरोना रुग्णामुळे इतरांना त्याचा संसर्ग पसरण्याचा धोका हा जास्त असतो। किती लोकांचा मृत्यू झालाय किंवा होतोय, किती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतंय, किती जणांच्या टेस्ट या पॉझिटिव्ह येत आहेत, या सगळ्यावरून एखाद्या जिल्ह्याची किंवा राज्याची आर व्हॅल्यू किती आहे याचा एक अंदाज बांधला जातो। सध्याच्या घडीला महाराष्ट्रात आर व्हॅल्यू ही 1च्या वर गेल्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण संक्रमित होण्याची भीती आहे। कारण इतर राज्यांची परिस्थिती जर पाहिली तर केरळ, आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटकपेक्षा सुद्धा महाराष्ट्रातच आर व्हॅल्यू ही 1च्या वर गेली आणि त्यामुळे जास्त चिंतेची बाब आहे। व्हॅल्यू ही 1च्या वर गेली आणि त्यामुळे जास्त चिंतेची बाब आहे। आता जरी रुग्णसंख्या आपल्याला पहिल्यापेक्षा कमी झालेली दिसत असली, म्हणजे जेवढी एप्रिल मे महिन्यात होती त्याच्यापेक्षा तर जून महिन्यात जरी आपल्याला ती कमी झालेली दिसत असली तरी सुद्धा कधी काळी 6,000वर घसरलेली रुग्णसंख्या आता पुन्हा गेल्या काही दिवसांपासून 10,000च्या घरात वाढू लागली आणि त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढतोय हे काही आता नव्याने सांगण्याची गरज नाही। 2021 मध्ये जेव्हा एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली तेव्हाही आपण पाहिलं की महाराष्ट्रात आर व्हॅल्यू ही 2.5 वर होती। म्हणजे विचार करा की 1च्या वरच जेव्हा आर व्हॅल्यू जाते तेव्हा संसर्ग वेगानं पसरतोय असं म्हटलं जातं। तर जेव्हा 2.5 वर गेलेली असेल आर व्हॅल्यू महाराष्ट्रात तेव्हा किती जास्त कोरोनाचा संसर्ग हा वेगाने झाला असेल। हेच एक कारण असू शकतं की एकट्या महाराष्ट्रात कोरोनाची नव्यानं वाढणारी रुग्णसंख्या ही 70,000वर नोंदवण्यात आली होती। आता सुद्धा महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांच्या भारतातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यात 70% वाटा आहे। आर व्हॅल्यू ही वाढत चालल्याने जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात 70,000 नव्या रुग्णसंख्येची भर पडली आहे। एकंदरीतच भारताचा विचार केला तर आर व्हॅल्यू 1 पेक्षा कमी आहे। म्हणजे टोटल भारताचा पण विचार केला तर भारतात आत्ताच्या घडीला आर व्हॅल्यू ही 1च्या खाली आलेली आहे। त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ही फार तर फार आणखी एकालाच संसर्ग किंवा कदाचित संसर्ग पसरवणारच नाही अशी परिस्थिती आहे। पण आपण फक्त आता महाराष्ट्राचा विचार करायला घेतला
तर ही आर व्हॅल्यू 1च्या वर जाऊ लागली आणि हीच आर व्हॅल्यू जर वाढत गेली तर कदाचित एका रुग्णामुळे 3 पेक्षा सुद्धा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका असल्याने महाराष्ट्रालाच तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ही रुग्णसंख्या नियंत्रणात कशी आणता येईल, हा संसर्ग नियंत्रणात कसा आणता येईल आणि याच्यावर नेमका उपाय काय, आर व्हॅल्यू कमी कशी करता येईल हे सुद्धा समजून घेऊयात. तुम्ही सुद्धा गेल्या काही काळापासून बऱ्याचदा ऐकत असाल की आपल्याकडे आता कोरोनावर रामबाण उपाय एक असेल तर तो लसीकरण आहे. वॅक्सिनेशन जास्तीत जास्त होण्याची गरज आहे. याचं कारण म्हणजे साधारणतः एक कोरोना रुग्ण 3 जणांपर्यंत व्हायरसचा संसर्ग जर पसरवत असेल तर जर ही 3 लोक वॅक्सिनेटेड असतील, त्यांचं लसीकरण जर झालेलं असेल तर मग त्यांचं व्हायरसपासून संरक्षण होऊ शकेल आणि ते आणखी पुढे व्हायरसचा संसर्ग पसरवणार नाहीत. म्हणूनच डॉक्टर्स आणि तज्ज्ञही सांगतायत की किमान 70% नागरिकांचं पूर्णतः लसीकरण झाल्याशिवाय तरी अनलॉकिंग होऊ नये. पण महाराष्ट्रातली जर परिस्थिती पाहिली तर आत्ताशी केवळ 63 लाख म्हणजे 12 कोटींची जनता आणि त्याच्यात केवळ 63 लाख नागरिकांचंच लसीकरण पूर्ण झालंय. तर 3.5 कोटी नागरिकांनाच लसीचा पहिला डोस मिळालाय. त्यात आता महाराष्ट्रात आर व्हॅल्यू 1च्या वर गेली आहे. महाराष्ट्र काही संपूर्णतः लॉकडाऊनमध्ये सुद्धा नाही आहे. बाजारात गर्दी आहे, दुकानांमध्ये गर्दी आहे, अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण पाहतोय की सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला जातोय. त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग इतका वेगाने वाढणार आहे की यात काही शंका नाही आहे, यात काय दुसरं दुमत असू शकत नाही की महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागलाय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देशात पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रातच जास्त रुग्णसंख्या पाहायला मिळेल हे सुद्धा आता काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. आर व्हॅल्यू वाढत चालली आणि त्यामुळे हा धोका वाढत चाललाय. रुग्णसंख्या वाढली तर कदाचित पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा आणखी कडक निर्बंध लागण्याची सुद्धा नामुष्की महाराष्ट्रावर ओढावेल आणि त्यामुळेच हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं गरजेचं आहे आणि लसीकरण जास्तीत जास्त होण्याची गरज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. ही सविस्तर माहिती तुम्हाला मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटवर सुद्धा नक्की वाचायला मिळेल. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी, विविध बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तक या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता. लॉग इन करा मुंबईतक.in वर.